मराठी बोधकथा न्हाव्याची युक्ती। एका गावात एक गरीब न्हावी राहत असे। त्याला व त्याच्या पत्नीला हालाखीच्या परिस्थितीमुळे उपासमार घडे। त्यामुळे त्याच्या पत्नीचे आणि त्याचे रोजचे भांडण होत असे। असेच एके दिवशी त्याच्या पत्नीचे व त्याचे कडाक्याचे भांडण झाले आणि रागारागातच न्हावी घर सोडून रानात निघून गेला। चालता चालता न्हावी दमला आणि एका झाडाखाली बसला। त्याच झाडावर एक ब्रह्मराक्षस राहत होता। त्याने त्या न्हाव्याला पाहिले। वा, आज छान मेजवानी चालून आली आहे, आता मी तुला खाणार। न्हावी मनातून घाबरला, पण त्याने धीर एकवटून युक्ती केली। ब्रह्मराक्षसा, तू मला काय खाणार? मी बघ आत्ताच तुझ्यासारख्या एका राक्षसाला पकडलाय। आणि न्हाव्याने आपल्या धोपटीतील आरसा काढून राक्षसासमोर धरला। बापरे, खरंच याने एकाला पकडलाय की? आणि तो ब्रह्मराक्षस घाबरून रानात पळून गेला। ब्रह्मराक्षस पळत असतानाच त्याला त्याचा काका भेटला। अरे, पळतोस कुठे आणि एवढा घाबरलास का? ब्रह्मराक्षसाने रानात महामानव आल्याचं सांगितलं। अरे, तू उगाच कशाला तरी घाबरला आहेस, चल बघूया कोण आहे तो। ते दोघे झाडाखाली आले। तेव्हा न्हावी झाडावर आराम करत होता आणि त्याच झाडावर एक माकड झोपले होते। कोण आहे तो? खाली ये। न्हावी घाबरून थरथर कापू लागला। त्याच्या हादरण्याने झोपलेले माकड झाडावरून खाली पडले आणि त्यामुळे ब्रह्मराक्षस घाबरून पळू लागले। पळून पळून दमून ते ब्रह्मराक्षस एका ठिकाणी बसले आणि विचार करू लागले, आता या जंगलात कसं राहायचं? आपण त्या महामानवाला हे जंगल सोडायला काय घेशील असं विचारूया का? आणि ते परत त्या झाडाखाली आले। हे महामानवा, हे जंगल सोडायला काय घेशील? मला आयुष्यभर पुरेल एवढे धन आणून द्या, मग मी हे जंगल सोडून जाईन। आणि ब्रह्मराक्षसाने भरपूर धन आणून न्हाव्याला दिले। न्हावी आपल्या घरी परत आला। त्यानंतर न्हावी सुखाने राहू लागला। यावरून आपणाला बोध मिळतो की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।